रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांनी त्यांचा आंतरराष्ट्रीय भागीदार रोटरी क्लब ऑफ ॲन अर्बन वेस्ट मिशिगन यांच्या सहयोगाने 17 अत्यंत गरीब कुटुंबांना त्यांच्या 9 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी सहाय्य केले आणि सर्व शस्त्रक्रिया मोफत अत्यंत गरीब कुटुंबे प्रामुख्याने विविध राज्यांतील जसे की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली यांच्याकरता करून देण्यात आल्या, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे प्रसिद्धी प्रमुख मानस पिंगळे यांनी दिली। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट संस्थेने खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले। प्रत्येक बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी बालरोग हृदय प्रक्रियेसाठी येणारा खर्च हा सुमारे 1.5 ते 2 लाख रुपये इतका असतो। श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल तर्फे तपासणी, हृदय शस्त्रक्रिया, वैद्यकीय उपचार आणि पालकांचा मुक्काम या गोष्टी पुरवल्या गेल्या। यामध्ये नियतकालीन तपासणीचा देखील समावेश आहे। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा जीवनदान हा एकमेव द्वितीय प्रकल्प आहे। प्रत्येक बालकाला आणि कुटुंबाला धैर्य आणि आशेचे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले। जानेवारी ते एप्रिल 2024 या कालावधीत बालकांवरील शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या। नुकतीच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष रघुनाथ लोटे आणि प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनी रोटरी प्रकल्पाचा एक भाग म्हणून सदर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलेल्या शेवटच्या 2 कुटुंबांची भेट घेतली आणि क्लब तर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले। यावेळी रोटरी क्लब सदस्य राधिका गुप्ते, अथर्व जोशी, कौस्तुभ कशळेकर, अरुण अष्टीकर, माधव सिंग, मृणाल सिन्हा, महेंद्र रोजकर, डॉक्टर महेश पाटील, सतीश अटकेकर, संजय जोशी हे उपस्थित होते। या सर्व शस्त्रक्रियांचा खर्च हा रोटरीच्या जागतिक अनुदान मान्यता अंतर्गत सुमारे 25 लाख इतका झाला। रोटरी क्लबच्या सभासदांनी ठाणे प्रांत व रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशनने हा सर्व खर्च केला आहे।